हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागामध्ये 29 जुलैपासून लेखी परीक्षा आहे, ऑनलाईन परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये कामगार कायद्यावर आधारित 40 प्रश्न म्हणजेच 80 गुण असणार आहेत. तर त्यासाठीच कामगार कायद्यावरचा हा 6वा पेपर आहे. याच्यामध्ये आपण एकूण 50 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 याच्यावर आधारित आहेत. आपण रोज एका कायद्यावर 50 प्रश्न घेत आहोत पहा. आणि या सिरीज मधला हा 6वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 5 व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ते ओपन करा. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर कामगार विभागाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला कामगार म्हणजे फक्त 40 प्रश्न आणि 80 गुणांची कामगार कायद्याचीच बॅच घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कामगार कायदे दिलेले आहेत प्लस सरावासाठी भरपूर प्रश्न यामध्ये दिलेले आहेत आणि परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि TCS पॅटर्ननुसार सगळ्या काही गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत आणि फी फक्त 300 प्लस GST आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण सिलेबस असलेला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? तर आपल्याला म्हणजे हे जे वर्ष आहे ना, हे वर्ष बऱ्याच कायद्याचं विचारलं जाणार आहे बरं का. तर महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम हा 1953 यावर्षी संमत करण्यात आलेला आहे. तर हे त्याचं उत्तर आहे 1953. त्याच्या पुढे आता हा अधिनियम कोणत्या तारखेपासून लागू झाला? हा अधिनियम म्हणजे कोणता? तर महाराष्ट्र कल्याण निधी अधिनियम 1953. तर हा कधीपासून लागू झाला माहिती आहे? तर 24 जून 1953 या तारखेपासून हा अधिनियम लागू झालेला आहे. तर ही तारीख पण लक्षात ठेवणं तुम्हाला आवश्यक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. तुम्ही लाईक फार कमी करत आहात. या अधिनियमाची व्याप्ती किती आहे? म्हणजे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 या अधिनियमाची व्याप्ती किती आहे? म्हणजे किती प्रदेशावर हा अधिनियम लागू आहे असा तो प्रश्न आहे. तर हा अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे. हे त्याचं उत्तर आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य ही त्याची व्याप्ती आहे. त्याच्या पुढे पाहता निधी म्हणजे काय? त्याला आपण इंग्लिशमध्ये फंड असं म्हणतो. तर निधी म्हणजे काय? तर कामगार कल्याण निधी. कायद्याचं नावच आहे पाया की महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम. तर निधी म्हणजे काय? तर कामगार कल्याण निधी. आता कामगार कल्याण याचा अर्थ काय? तर कामगारांच्या आरोग्याशी संबंधित, कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित किंवा कामगारांचा PF याच्याशी संबंधित निधी म्हणून त्याला कामगार कल्याण निधी असं म्हणतात. या अधिनियमानुसार स्थापना या व्याख्येत कशाचा समावेश होतो? म्हणजे इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच काय? स्थापना. ऍक्च्युली हा आस्थापना असा शब्द पाहिजे, लिहायचं राहिले या ठिकाणी, आस्थापना हा शब्द पाहिजे. तर या अधिनियमानुसार आस्थापना या व्याख्येत कशाचा समावेश होतो असा तो प्रश्न आहे. तर कशाचा समावेश होतो? कारखान्याचा समावेश होतो, दुकाने किंवा वाणिज्यिक संस्थेचा समावेश होतो, त्याच्यानंतर सरकारी निमशासकीय संस्थांचा समावेश होतो. म्हणून त्याचं उत्तर आहे वरील सर्व. आणि हे आस्थापना पाहिजे होता. चला त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न, वरील सर्व उत्तर आहे बरं कायचं. 6वा प्रश्न आहे, कामगार कल्याण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? व्हेरी IMP प्रश्न. तर कामगार कल्याण मंडळाचं जे मुख्यालय आहे ना ते मुंबई या ठिकाणी आहे. कामगार कल्याण मंडळाचं मुख्यालय कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई आपली महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, 7 बेटांचं शहर आहे मुंबई. कामगार कल्याण निधीमध्ये कोणाच्या योगदानाचा समावेश होतो? आता हा जो कामगार कल्याण निधी आहे याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान असतं, मालकाचं योगदान असतं आणि राज्य शासनाचं योगदान असतं. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. हे त्याचं उत्तर आहे की या कामगार कल्याण निधीमध्ये या सगळ्यांचं योगदान असतं. कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कपात वर्षातून किती वेळा केली जाते? तर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची जी कपात आहे ना, कपात म्हणजे त्यांच्या पगारामधून काही रक्कम कापली जाते, तर ती वर्षातून 2 वेळा कापली जाते. हे त्याचं उत्तर आहे. कधी कधी कापली जाते 30 जून आणि 31 डिसेंबर अशी 2 वेळा ती कापली जाते.
30 जून आणि 31 डिसेंबर. त्याच्यानंतर न दिलेली संचित रक्कम म्हणजे काय? त्याला आपण इंग्लिशमध्ये अनपेड ॲक्युम्युलेशन्स असं म्हणतो. तर न दिलेली संचित रक्कम याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? तर 3 वर्षे न दिलेले वेतन किंवा बोनस यालाच आपण न दिलेली संचित रक्कम असं म्हणतो सर. म्हणजे न दिलेली जमा झालेली रक्कम, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. कामगार कल्याण मंडळाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? तर कामगार कल्याण मंडळ आहे ना, याची स्थापना ही राज्य सरकारमार्फत केली जाते. कोणामार्फत केली जाते? राज्य सरकारमार्फत केली जाते. त्याच्या पुढे आता 11वा प्रश्न आहे पहा. मंडळातील सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर हे जे कामगार कल्याण मंडळ आहे ना, त्यामधील सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षांचा असतो माहिती आहे? तर 3 वर्षांचा असतो. 3 वर्षे हे त्याचं उत्तर आहे, की कामगार कल्याण मंडळाच्या सदस्याचा कार्यकाळ हा किती असतो? 3 वर्षांचा असतो. कल्याण आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात? आता हे जे कल्याण आयुक्त असतात, तर त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा कामगार कल्याण मंडळाला असतो, परंतु राज्य सरकारच्या पूर्वसंमतीने, म्हणजे राज्य सरकारची पूर्वसंमती घेऊन कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्तांची नियुक्ती करत असतात. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियमात एकूण किती कलम आहेत? तर हा जो महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम आहे ना, त्यामध्ये एकूण 22 कलम आहे. ड हे त्याचं उत्तर आहे. एकूण किती कलम आहेत? तर 22 कलम त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या पुढे पाहता पुढचा प्रश्न आहे, मंडळाच्या सदस्यांमध्ये किमान किती महिला सदस्य असणं अनिवार्य आहे? तर हे जे कामगार कल्याण मंडळ आहे ना, त्याच्यामध्ये महिला सदस्य कमीत कमी 2 असणं कंपल्सरी केलेलं आहे. कमीत कमी किती असाव्यात? तर 2 असाव्यात. जास्तीत जास्त किती चालतील, पण कमीत कमी किती पाहिजेत? 2 पाहिजेत. त्याच्या पुढे आता 15 नंबरचा प्रश्न पाहूयात. पण तोपर्यंत तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या बरं. 30 जून रोजी, काय म्हणत आहे मी? 30 जून रोजी संपणाऱ्या सहामाहीचे योगदान मालकाने मंडळाकडे कधीपर्यंत जमा करणे आवश्यक आहे? आता हे 30 जून रोजी संपणाऱ्या सहामाहीचे जे योगदान आहे ना, हे कधीपर्यंत जमा करावं लागतं? तर 15 जुलैपर्यंत जमा करावं लागतं. हे त्याचं उत्तर आहे. ते कधीपर्यंत जमा करावं लागतं? 15 जुलैपर्यंत. अजून 35 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी फक्त 500 प्लस GST आहे. कामगार कायदे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सगळ्यांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि हा कोर्स घेतला तर तुम्हाला हा कोर्स पुढे तलाठ्याला सुद्धा कामाला येईल. फक्त याच्यात कामगार कायदे करायची गरज नाही, पण तलाठीला ॲज कामाला येईल. वन विभागाला कामाला येईल. दोन्ही जाहिराती येणार आहेत. आरोग्य विभागामध्ये सुद्धा काही पदांसाठी कामाला येईल. तर 500 प्लस आणि 1 वर्षापर्यंत हा कोर्स तुमच्याकडे असतो. तर 500 रुपयाचा हा कोर्स घेतला तर जास्त फायदा होईल तुमचा. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. 16 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर प्रश्न आहे पहा, 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या सहामाहीचे योगदान जमा करण्याची अंतिम तारीख काय आहे? आता 31 डिसेंबर रोजी संपणारी जी सहामाही रक्कम आहे, त्याची रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख किती आहे माहिती आहे का? तर ती आहे 15 जानेवारी. किती आहे? 15 जानेवारी हे त्याचं उत्तर आहे. आता व्यवस्थापकीय किंवा पर्यवेक्षीय श्रेणीतील, काय म्हणत आहे मी? व्यवस्थापकीय किंवा पर्यवेक्षीय श्रेणीतील व्यक्तीला कर्मचारी मानण्यासाठी सध्याची वेतन मर्यादा या अधिनियमानुसार किती आहे? तर सध्याची वेतन मर्यादा या अधिनियमानुसार किती आहे माहिती आहे का? तर 3,500 रुपये आहे. खूप कमी आहे. 3,500 रुपये दरमहा असं त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे, कारण 1953 चा अधिनियम आहे ना, सुधारणेनुसार याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अधिनियमातील कोणत्या कलमान्वये निधीचा उपयोग स्पष्ट केला आहे? तर या अधिनियमामधील कलम 7 अन्वये निधीचा उपयोग स्पष्ट केलेला आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. कलम 7 मध्ये निधीच्या उपयोगाची माहिती दिलेली आहे, की हा जो निधी आहे हा कुठे वापरायचा त्याची माहिती दिलेली आहे. निधीमधील रकमेचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो? तर या निधीमधील रकमेचा वापर हा सामुदायिक मनोरंजन केंद्र, वाचनालय आणि ग्रंथालयासाठी केला जातो. खेळ आणि क्रीडा स्पर्धांसाठी सुद्धा केला जातो. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. ड हे त्याचं उत्तर आहे, की वरील तिन्ही कारणासाठी या अधिनियमानुसार जमा झालेला निधी खर्च केला जाऊ शकतो. आता त्याच्या पुढे पहा,
या अधिनियमानुसार मालक म्हणजे कोण? आता मालक म्हणजे कोण? एम्प्लॉयर म्हणजे जो कामगारांना काम देतो तो. तर याचं पहा, याचं जे उत्तर येतं ना, ज्याचे आस्थापनेवर नियंत्रण आहे अशी व्यक्ती, बरोबर आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कारखाना व्यवस्थापक या तिघांनाही काय म्हणलं जातं? मालक. तर वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता ड हे त्याचं उत्तर आहे बरं का, ड. कामगारांकडून वसूल केलेला दंड कोणत्या निधीत जमा होतो? तर कामगारांकडून वसूल केलेला जो दंड आहे ना, तो कामगार कल्याण निधीमध्ये जमा होतो. ब हे त्याचं उत्तर आहे. कुठे जमा होतो? तर कामगार कल्याण निधीमध्ये जमा होतो. कामगारांकडून वसूल केलेला जो काही दंड आहे, त्यांनी बेकायदेशीर क्रिया केली असेल तर दंड वसूल केला जातो, तर तो कामगार कल्याण निधीमध्ये जमा होतो. मंडळाचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मंडळाचं विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. ज्याला मंडळाची स्थापना करण्याचा अधिकार आहे त्यालाच विसर्जन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. तर राज्य शासन हे त्याचं उत्तर येतं. त्याच्या पुढे पहा आता, अधिनियमातील कलम 6 ब कशाशी संबंधित आहे? तर हा जो अधिनियम आहे याच्यातील जे 6 ब आहे ते कशाशी संबंधित आहे माहित आहे का? तर कर्मचाऱ्यांचे आणि मालकांचे योगदान याच्याशी संबंधित आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. कशाशी संबंधित आहे? कर्मचाऱ्यांचे आणि मालकांचे योगदान याच्याशी संबंधित आहे. त्याच्या पुढे आता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही जी संस्था आहे ना, ही स्वयंसेवी संस्था असल्यासारखं काम करते. कसं काम करते? स्वयंसेवी संस्था असल्यासारखं काम करते. एनजीओ म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असं त्याला आपण म्हणतो. तर ड हे त्याचं उत्तर आहे. स्वयंसेवी संस्था. एक मिनिट, माझी मिस्टेक झाली इथं. मी तरी म्हणलं स्वयंसेवी संस्था तर बिगर शासकीय असते आणि ही तर शासकीय संस्था आहे. सॉरी, याचं उत्तर स्वायत्त आणि वैधानिक संस्था. सॉरी सॉरी सॉरी. तर हे जे परत एकदा सांगतो मी तुम्हाला, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर स्वायत्त आणि वैधानिक प्रकारची संस्था आहे. ब हे त्याचं उत्तर येतं. मी चुकीचं उत्तर सांगितलं होतं कधी कधी. बडे बडे शहरों में छोटी मोठी बातें होती रहती आहे. चला त्याच्या पुढे आता 25 नंबरचा प्रश्न पहा बरं लवकर. तर प्रश्न आहे की अधिनियमाचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर या अधिनियमाचं जर उल्लंघन केलं तर होणाऱ्या शिक्षेची तरतूद ही कलम 17 मध्ये दिलेली आहे. कशामध्ये दिलेली आहे? कलम 17 मध्ये शिक्षेची माहिती दिलेली आहे. आता निरीक्षकाची नियुक्ती कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते? तर या अधिनियमामधील जे कलम 12 आहे त्या कलम 12 नुसार निरीक्षकाची नेमणूक केली जाते, ज्याला आपण इन्स्पेक्टर असं म्हणतो. तुमचं पद म्हणजे बऱ्याच जणांनी निरीक्षकसाठीच फॉर्म भरलेला आहे. तर कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 मधील कलम 12 नुसार निरीक्षकाची नेमणूक केली जाते. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी नियमावली कोणत्या वर्षी तयार करण्यात आलेली आहे? हा प्रश्न रिपीट झाला, वेगळ्या स्वरूपात विचारला आहे. सॉरी, कायदा 1953 चा आहे, पण महाराष्ट्र कामगार कल्याण निधी नियमावली कधी तयार झाली? तर 1955 ला झाली. प्रश्न रिपीट नाही झाला. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 चा आहे, पण नियमावली कोणत्या वर्षी तयार झाली? तर 1955 मध्ये तयार झालेली आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, 1955. चला त्याच्या पुढे, कामगारांना सुट्टीच्या काळात राहण्यासाठी कामगार सुट्टी निवास ही योजना कोण राबवते? तर कामगारांना सुट्टीच्या काळात राहण्यासाठी कामगार सुट्टी निवास योजना ही योजना कोणामार्फत राबवली जाते? तर कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्फत राबवली जाते. ब हे त्याचं उत्तर आहे, कामगार कल्याण मंडळ. दर 6 महिन्यांनी कर्मचाऱ्याच्या पगारातून किती रुपये कामगार कल्याण निधीसाठी कापले जातात सध्याच्या महाराष्ट्र राज्य धोरणानुसार? तर दर 6 महिन्यांनी किती रुपये कापले जातात माहित आहे का? फक्त आणि फक्त 25 रुपये कापले जातात. म्हणजे दर 6 महिन्याला एकदा, वर्षातून दोनदा, तर दर 6 महिन्याला 25 रुपये, मग वर्षाला किती झाले? 50 रुपये. चला त्याच्या पुढे, आणि हे 30 जून आणि 31 डिसेंबर अशा 2 तारखा आहेत, त्यांना द्यावं लागतं. त्याच्या पुढे पाहता, कर्मचाऱ्याच्या योगदानाच्या किती पट रक्कम मालकाने जमा करणे आवश्यक आहे? म्हणजे कर्मचाऱ्यांचं जेवढं काही योगदान होतं त्याच्या किती पट रक्कम मालकाने जमा करणं आवश्यक आहे? तर त्याच्या 3 पट रक्कम मालकाने जमा करणं आवश्यक आहे. मग कर्मचारी जर 25 रुपये दर 6 महिन्याला जमा करत असतील तर मालकाने दर 6 महिन्याला 75 रुपये जमा करावे लागतात. राज्य शासनाचे प्रति कर्मचारी वार्षिक योगदान किती असते? आता राज्य शासनाचे प्रति कर्मचारी म्हणजे काय? तर राज्य शासन प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे
किती रुपये रक्कम जमा ठरतो? तर राज्य शासन फक्त 6 रुपये जमा ठरतं. किती रुपये जमा ठरतं? तर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे 6 रुपये ही रक्कम लक्षात ठेवा. कर्मचारी दर 6 महिन्याला 25 रुपये, मालक दर 6 महिन्याला 75 रुपये आणि राज्य सरकार दर 6 महिन्याला 6 रुपये आणि वर्षाचं विचारलं तर याचे दुप्पट करायचं. 50, 150 आणि 12 रुपये. अधिनियमाच्या कलम 19 नुसार नुसार मालकाने व्यवसायात बदल झाल्यास किती दिवसात कळवणे आवश्यक आहे? तर तो किती दिवसांमध्ये कळवणं आवश्यक असतं माहिती आहे का? तर 30 दिवसांमध्ये कळवणं आवश्यक असतं. अजून 18 प्रश्न पाहिजेत मित्रांनो, पण जर तुम्हाला फक्त कामगार कायद्याचीच बॅच घ्यायची असेल तर ती फक्त 300 रुपये प्लस GST मध्ये आहे. याच्यामध्ये कामगार कायद्याची माहिती दिलेली आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, प्लस भरपूर प्रश्न यामध्ये सोडवायला दिलेले आहेत आणि व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे. तुमचे 40 प्रश्न आणि 80 गुणांची तयारी होईल याच्यामधनं. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 प्लस GST एवढी कमी फी त्याची आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 33 नंबरचा प्रश्न आहे पहा. अवेतन संचित राशी प्रसिद्ध केल्यापासून किती दिवसात हक्क आणणे आवश्यक आहे? अवेतन संचित राशी म्हणजे काय? अनपेड ॲक्युम्युलेशन असं त्याला म्हटलं जातं. तर अवेतन संचित राशी प्रसिद्ध केल्यापासून किती दिवसात हक्क आणणे आवश्यक असतं? तर त्याचं उत्तर आहे 6 महिने. किती? तर 6 महिने हे त्याचं उत्तर आहे. ड हे त्याचं उत्तर आहे 6 महिने म्हणजेच 180 दिवस. त्याच्यानंतर मंडळाच्या सभेसाठी गणसंख्या किती असावी लागते? आता गणसंख्या म्हणजे काय? तर मंडळाचं कामकाज चालण्यासाठी आवश्यक असलेली जी संख्या आहे ना तिला गणसंख्या असं म्हणतात. तर कामगार कल्याण मंडळाच्या सभेसाठी गणसंख्या ही एकूण सदस्य संख्येच्या 1/3 असते. समजा एकूण सदस्य 18 असतील सॉरी, तर त्या 18चे 1/3 म्हणजे 18 गुणिले 1/3 म्हणजे किती सदस्य पाहिजेत? तर 6 सदस्य पाहिजेत. लक्षात आले ना? तर कामगार कल्याण मंडळाच्या सभेच्या गणसंख्या ही एकूण सदस्य संख्येच्या 1/3 आहे म्हणजेच 1/3 आहे. मंडळाच्या सदस्यांना बैठकीसाठी काय दिले जाते? तर मंडळाच्या सदस्यांना बैठकीसाठी न केवळ प्रवास भत्ता आणि मानधन दिलं जातं. काय दिलं जातं? फक्त प्रवास भत्ता आणि मानधन म्हणजे यायचं जायचे पैसे आणि उपस्थित राहायला त्याबद्दल मानधन. त्याच्यानंतर निधीतील रकमेची गुंतवणूक कुठे केली जाते? तर निधीतील रकमेची जी गुंतवणूक आहे ना ती वैधानिक रोख्यांमध्ये केली जाते. तर निधीतील रकमेची गुंतवणूक कुठे होते? वैधानिक रोख्यांमध्ये होत असते. त्याच्या पुढे 37 नंबरचा प्रश्न आहे. मंडळाचे हिशोब तपासणी कोणामार्फत केली जाते? तर मंडळाची जी हिशोब तपासणी आहे ना ती राज्य शासनाद्वारे नियुक्त लेखा परीक्षक याच्या मार्फत केली जाते. ब हे त्याचं उत्तर आहे की राज्य शासनाद्वारे नियुक्त लेखा परीक्षक हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे जे अध्यक्ष असतात ना ते कामगार मंत्री असतात किंवा शासनाने नियुक्त केलेली दुसरी कोणती तरी व्यक्ती असते. तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? कामगार मंत्री किंवा शासनाने नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती. तर IMP प्रश्न आहे बरं का, खूप छान प्रश्न आहेत काढलेले. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना कोणत्या निधीतून राबवली जाते? तर कर्मचाऱ्यांचे जे पाल्य आहेत ना त्यांची शिष्यवृत्ती योजना ही कामगार कल्याण निधीमधून राबवली जाते. ड हे त्याचं उत्तर आहे कामगार कल्याण निधी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता निरीक्षकाला आस्थापनेत प्रवेश करण्याचा अधिकार कोणत्या वेळेत असतो? तर निरीक्षकाला आस्थापनेमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार हा कोणत्याही रास्त वेळी असतो. आता रास्त वेळ म्हणजे जी कामकाजाची वेळ असते ती, ठीक आहे. तर कोणत्याही रास्त वेळी असतो म्हणजे ॲट एनी रिझनेबल टाइम असं ते उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 41 नंबरचा प्रश्न आहे. अधिनियमानुसार मजुरीमध्ये कशाचा समावेश होतो? म्हणजे वेजेस. तर या अधिनियमानुसार मजुरीमध्ये कशाचा समावेश होतो माहिती आहे का? मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा समावेश हा कशामध्ये होतो? मजुरीमध्ये होतो. मूळ वेतन आणि महागाई भत्ता याचा समावेश हा मजूर वेतनामध्ये होत असतो. त्याच्या पुढे आता पेमेंट अँड वेजेस ऍक्ट नुसार निधीचा वार्षिक अहवाल कोणासमोर सादर केला जातो? तर निधीचा जो वार्षिक अहवाल आहे ना हा राज्य विधिमंडळासमोर सादर केला जातो. म्हणजे कामगार कल्याण निधीचा जो वार्षिक अहवाल आहे तो कुठे सादर होतो? राज्य विधिमंडळामध्ये सादर होत असतो. चला त्याच्या पुढे आता
मंडळाच्या सदस्यांनी सलग किती बैठकांना अनुपस्थित राहिल्यास त्याचे पद रद्द होऊ शकते. तर मंडळाचा एखादा सदस्य जर परवानगी न घेता सलग 3 बैठकांना अनुपस्थित राहिला, पण परवानगी न घेता, तर त्याचं सदस्यत्व काय होतं, रद्द होऊ शकतं. परवानगी घेऊन अनुपस्थित राहिला तर मग काही प्रॉब्लेम नाही, पण परवानगी न घेता जर अनुपस्थित राहिला तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. अधिनियमातील कलम 4 कशाशी संबंधित आहे? तर या अधिनियमामधील कलम 4 हे कशाशी संबंधित आहे माहिती आहे का? तर मंडळाची रचना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ बोर्ड म्हणजे मंडळाची रचना याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, मंडळातील स्वतंत्र सदस्य कोणाचे प्रतिनिधित्व करतात? तर मंडळामधील जे स्वतंत्र सदस्य असतात, मी मंडळाची आधी रचना बोललो का मंडळाची घटना बरं का आधीचं उत्तर, मंडळाची घटना. तर काय म्हणत आहे मी, मंडळातील स्वतंत्र सदस्य हे कोणाचे प्रतिनिधी असतात? तर ते सर्वसामान्य जनतेचे आणि तज्ज्ञांचे प्रतिनिधी असतात. मंडळातील स्वतंत्र सदस्य हे सर्वसामान्य जनतेचे आणि तज्ज्ञांचे काय असतात? प्रतिनिधी असतात. मंडळाची मालमत्ता कोणाच्या नावे असते? तर आपलं मंडळ जे आहे त्या मंडळाची मालमत्ता ही कामगार कल्याण मंडळ याच्या नावे असते आणि ही एक निगमित संस्था म्हणून काम करते. तर मंडळाची मालमत्ता कोणाच्या मालकीची असते? कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची असते. निधीत जमा झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी मालक दावा करू शकतो का? तर निधीमध्ये जमा झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी मालक दावा करू शकत नाही. ब हे त्याचं उत्तर आहे. एकदा जमा झाल्यावर ती निधीची मालमत्ता होते, मालक ती वापस मागू शकत नाही. हा काही पोरखेळ नाही. नको 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 माझे पैसे मला वापस द्या असं नसतं चालत. परत एक महत्वाचा प्रश्न आहे पहा, ललिता हे मासिक कोणत्या मंडळाद्वारे प्रकाशित केले जाते? तर ललिता हे जे मासिक आहे ना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्याद्वारे प्रकाशित केलं जातं. तर अ हे त्याचं उत्तर आहे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत ललिता हे मासिक प्रसिद्ध केलं जातं किंवा प्रकाशित केलं जातं. कामगार कल्याण केंद्र कोणासाठी असते? आता हे जे कामगार कल्याण केंद्र आहे ना, हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी असतं. क हे त्याचं उत्तर आहे. कामगार कल्याण केंद्र कोणासाठी असतं? तर कामगार आणि त्यांचं कुटुंब यांच्यासाठी असतं. या अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर हा जो कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 आहे, याचा मुख्य उद्दिष्ट काय माहित आहे का? तर याचं मुख्य उद्दिष्ट आहे कामगारांचे कल्याण आणि त्यांच्या सामाजिक जीवनाचा स्तर सुधारणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि जर तुम्हाला जर फुल कोर्स घ्यायचा असेल, संपूर्ण सिलेबस असलेला, तर कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स उपलब्ध आहे 500+ GST मध्ये. आणि जर फक्त कामगार कायद्याचाच कोर्स घ्यायचा असेल तर तो सुद्धा कामगार कायदे रेकॉर्डेड हुडो कोर्स उपलब्ध आहे 300+ GST मध्ये. आणि दोन्ही कोर्स विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा भरतीमध्ये जा, तिथे तुम्हाला मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.